हे आपलं ओव्याचं झाड आहे. किती सुंदर याच्या फुटी किती छान फुटलेल्या आहेत. सुंदर पावसामुळे असं ओव्याचं झाड किती सुंदर असं छान असे सुंदर फुटलेले आहेत. उन्हाळ्यामध्ये अशी ग्रोथ चांगली होत नाही, पण पावसाळ्यामध्ये किती छान ग्रोथ झालेली आहे आपल्या ओव्याच्या झाडाची. किती सुंदर असं हे. तर आपलं गुलाबाच्या झाडाला किती छान अशा सुंदर फुटी फुटलेल्या आहेत आणि कळ्या पण अशा सुंदर मस्त फुटी फुटल्यामुळं कळ्या भरपूर आपल्या झाडाला आता आहेत. भरपूर अशा कळ्या भरपूर छान अशा आपल्या फुटी फुटल्यामुळे कळ्या आणि आता फुलं याला छान अशी लागायला सुरुवात होईल. किती सुंदर फुटी फुटलेल्या आहेत आपल्या गुलाबाच्या झाडाच्या. हे आपलं मोगऱ्याचं झाड आहे. आता फुलं लागून अशी शिजण्याचा बहर संपलेला आहे. मग याची कटिंग केली की छान अशी याची ग्रोथ होईल. अशी पानं कट करून टाकायची, म्हणजे काय होतं, झाड आपलं छान सुंदर फुटतं आणि याला फुलं लागायला चालू होतात. आता काय याचं बहर संपलेला आहे, त्याच्यामुळं याची आपण कटिंग करून घेऊया. कटिंग करून घेतल्यामुळे झाड आपलं परत फुटल्यानंतर छोट्या छोट्या अशा कळ्या लागायला सुरुवात होते. त्याच्यामुळं काय करायचं, आपण या झाडाची अशी कटिंग करून घ्यायची. कटिंग करून घेतल्यामुळं झाडाला फुटी फुटतात. त्याच्यामुळं आपण याची आता हे आपण हातानेच कटिंग करून घेतलेली आहे. सुंदर अशी कटिंग करून घेतलेली आहे. तर आपण हे याची खुरपणी करून घेऊया. छान अशी खुरपणी करून याला आपण खाद देऊन घेऊया. म्हणजे काय होईल, झाड आपलं छान फुटायला झाडाला ताकद मिळेल. तर याची आपण हाताने अशी कटिंग करून घेतलेली आहे. तर आपण याला खुरपून घेऊया. तर आपण हे कुंडीतली माती खुरपून घेतलेली आहे छान अशी. तर हे आपण खुरपून याची माती साईडला करून घेतलेली आहे. त्याला आपण आता ही वर्मी कंपोस्ट घेतलेलं आहे. तर हे आपण खत देऊन घेऊया. हे असं आपण माती हे साईडला करून आपण ह्याला खत देऊन घेतलेलं आहे. तर खत दिल्यामुळं झाडाची ग्रोथ चांगली होईल. खत देऊन आणि कंपोस्ट आता दिलेला आहे. खत आपण याला वर्मी कंपोस्ट दिल्यामुळं झाडाची ग्रोथ चांगली होईल. आपण याला ऑर्गॅनिक खाद दिलेलं आहे. आपली तुळस किती सुंदर अशी छान वाढलेली आहे. मस्त अशी सुंदर तुळस. किती पावसाळ्यामुळे किती सुंदर अशी तुळस छान अशा मस्त झाडाची ग्रोथ चांगली होते. तुळशी माताची किती छान अशी. त्याच्यात आपली कोरफड पण आहे. इथं कोरफड पण आपली चांगली आलेली आहे. तर आपलं मोगऱ्याचं झाड आहे. मोगऱ्याच्या झाडामध्ये कारल्याचा वेल उगवलेला आणि त्याच्यामध्ये किती मोगऱ्याच्या झाडावर पूर्ण असं वेलाने आपलं घर केलेलं आहे. एक वेल होता, त्याच्यामुळे किती पसरलेला आहे वेल आणि पूर्ण झाडाला झाकून घेतलेला आहे कारल्याच्या झाडाने. मोगऱ्याचं झाड तर दिसत नाहीये. तर कारली काही लागलेली नाहीयेत. बघू आता
कारले कधी लागतात त्याला. वेल तर भरपूर मोठा झालेला आहे आपला कारल्याचा. गुलमेंदीची झाडं किती सुंदर अशी वाढलेली आहेत. यात वांग्याचं पण झाड आहे. त्याला वांग्याला फुलं लागायला चालू झालेले आहेत आता. आणि टमाटे पण आहे त्याच्यामध्ये. गुलमेहंदीची झाडं तर भरपूर असे मोठे झालेले आहेत. तर किती छान याला फुलं मस्त सुंदर लागतील. टमाट्याची झाडं आहेत त्याच्यामध्ये टमाटे पण लागलेले आहेत. मस्त सुंदर आलेला आहे. इथं आपण मोगऱ्याच्या झाडाची कटिंग केलेली होती. आता सुंदर असे मोगऱ्याचे झाड फुटलेलं आहे आता आणि त्याला कळ्या लागायला सुरुवात झालेली आहे. छान असे सुंदर आपलं झाड आपलं मोगऱ्याचं फुटलेलं आहे. तर टमाटे, हे टमाटेच म्हणते, लिंबू किती छान मोठे झालेले आहेत. 2-3 लिंबू आहे. छान असे मोठे झालेले आहेत. लिंबूची साईज भरपूर अशी मोठी झालेली आहे. कारल्याच्या वेलाला कारले लागलेले होते. आता आपण ही कारले तोडून घेतलेले आहेत. ते 2-3 कारले निघाले आहेत. तर आपण हे 2-3 कारले तोडलेले आहेत. मोगऱ्याच्या झाडाची कटिंग केल्यामुळे मोगऱ्याचं झाड सुंदर असं फुटलेलं आहे. ब्रह्मकमळच्या कळ्या आता मोठ्या झालेल्या आहेत. अशा कळ्या लागलेल्या आहेत ब्रह्मकमळच्या. हे याला 2 आहेत. 2 झाडं आहेत. इथं या झाडाला 3 कळे आहेत. 1, 2, 3. एका झाडाला 3 आहेत. एका झाडाला 2 आहेत. हे आपलं सगळ्यात मोठं झाड आहे. याची पानाची फुटे आता मस्त छान फुटलेले आहेत. हे आपले जास्वंदाचं झाड आहे. गुलाबी कलरचं जास्वंद आहे. आता याला कळ्या भरपूर लागलेल्या आहेत छान अशा. इथं हे पिवळं जास्वंद आहे. त्याला पण कळ्या आहेत. आणि इथं आहे पांढरं जास्वंद. त्याला पण कळ्या आहेत. 1-2 भरपूर लागलेले नाही आहेत. 1-2 कळ्या आहेत. पांढरं जास्वंद आहे आपलं. त्याच्यावरती कारल्याचा वेल आहे. त्याला कारले लागलेले होते पण आपण आता तोडलेले आहेत. तर आहे आपलं मिरचीचं झाड. आणि या मिरच्या अशा वरती लागत आहेत. दुसऱ्या झाडांना खाली लागत आहेत आणि ह्या एका झाडाला वरती येतात मिरच्या. आणि इथं दुसरं झाड आहे त्याला खाली लागलेल्या आहेत मिरच्या. ह्या खाली लागल्यात आणि ह्या एका झाडाला अशी वरती लागते मिरची. काही झाडात पण प्रकार वेगळे असतात मिरचीच्या. छान मिरच्या लागलेल्या आहेत मिरचीच्या झाडाला. आणि इथं आपलं पत्तर चड्डाचं झाड आहे. छान मस्त हिरवगार आहे. इथं जास्वंदाच्या झाडाला आपल्या कळ्या लागायला चालू झालेल्या आहेत. तर छान अशा हे लाल कलरचं जास्वंद आहे. छान आपल्या मिरचीच्या झाडाला पण भरपूर अशा मिरच्या लागलेल्या आहेत. ते कारलं आहे, बारीक आहे, छोटूसं आहे कारलं. व्हिडिओ आपला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.
मस्त मटकीचे बी पडलेले, मटकीचे झाडं कशी छान उगवून आले. मटकी नाता पडले खायला. मटकीच्या शेंगा छान अशी मस्त मटकी आलेली आहे.